तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर. कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67. भाऊसाहेब मोरे यांनी राहुरीच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार आज स्वीकारलाय. त्यामुळे लोकनियुक्त कारभाराला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न लोकशाही प्रक्रियेतून सोडवण्याला आजपासून प्रारंभ झालाय, असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलंय. आज सोमवारी 29 डिसेंबरला विकास आघाडीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे आणि सर्व विजयी नगरसेवकांनी पदभार घेतलाय. नगरपरिषदेच्या पायरीवर नतमस्तक होत नगराध्यक्ष मोरे यांनी हा पदभार स्वीकारला. त्यांच्यासोबत विकास आघाडीचे सर्व विजयी नगरसेवक हजर होते. नगरपरिषद प्रशासनाच्या वतीनं नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं गेलंय. लोकशाही मार्गानं निवडून आलेले नगराध्यक्ष आणि नगरसेवक आज प्रत्यक्ष कारभाराला सुरुवात करत असून यामुळे राहुरी शहराच्या विकासाला गती मिळेल, असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलंय. राहुरी नगर परिषदेची निवडणूक पार पडली. नवीन बॉडी 2021ला अस्तित्वात यायला पाहिजे होते, नवीन सदस्य नगराध्यक्ष, पण यानं त्या कारणानं निवडणुका होऊ शकल्या नाही आणि 4 वर्ष जनतेचे प्रतिनिधी या सभागृहामध्ये जनतेची बाजू मांडू शकत नव्हते आणि कुठंतरी खऱ्या अर्थानं शहराच्या समस्या ज्या सभागृहामध्ये त्याच्यावरती योग्य ती चर्चा होऊन ज्या निपटारा व्हायला पाहिजे होत्या, ही प्रक्रिया 4 वर्ष निवडणूक न झाल्यामुळे थांबली होती. आणि आज लोकशाही मार्गानं या नगर परिषदेचे नगरसेवक निवडून आले, नगराध्यक्ष, लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून येऊन आज खऱ्या अर्थानं कारभाराला सुरुवात करत आहेत. मी भाऊसाहेब मोरे सर आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आजच्या दिवसापासून नगरपालिकेचा कारभार हा पुन्हा एकदा लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत चालणार आहे आणि खऱ्या अर्थानं या राहुरी शहराचे प्रश्न, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न हे त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून सुटण्यामध्ये च्या प्रक्रियेला आजपासून पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. विकास आघाडीचे सत्र असतील, समोरचेही काय असतील, सर्व निवडणूक झाली. लोकशाहीची ती एक प्रक्रिया होती, पण पुढे 5 वर्ष मला खात्री आहे की विरोधक देखील चांगल्या कामाला या ठिकाणी सहकार्य करतील आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 5 वर्ष या शहरातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम या सभागृहामध्ये गेली कित्येक वर्ष होत आहे, तसंच पुढं अव्याहतपणे चालू राहील ही मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो. निवडणूक काळामध्ये दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करून राहुरीच्या विकासाला प्राधान्य दिलं जाईल. शहरातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू. विकास आघाडीच्या नगरसेवकांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांनाही विश्वासात घेऊन सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी दिली आहे. श्री प्राजक्तदादा तनपुरे, डॉक्टर उषाताई तनपुरे, श्री चाचा तनपुरे, हर्षदादा तनपुरे यांच्या साथीने आज आम्ही नगरपालिकेमध्ये चार्ज स्वीकारलेला आहे आणि त्याचबरोबर विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांच्या साथीने आज आम्ही चार्ज घेतलेला आहे. निवडणूक काळात जनतेला दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता आम्ही करू आणि राहुरीचा विकास करणार आहे, हेच मी सर्व राहुरीकरांना सांगू इच्छितो. निवडणुकीच्या काळात ज्या ज्ञात अज्ञात आणि विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, त्याचबरोबर आमच्या सर्व माजी शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी जे काही सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आता संपूर्ण राहुरी शहराचा विकास, पाणी, रस्ते,
लाईट या ज्या सर्व समस्या आहेत, त्याचबरोबर ज्या मूलभूत समस्या आहेत त्या सर्व समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. विकास आघाडीच्या नगरसेवकांसोबत विरोधी नगरसेवकांना सुद्धा सोबत घेऊन आम्ही संपूर्ण राहुरी शहराचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या पदग्रहण समारंभाला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे, भारत शेठ भुजाडी, प्रकाश भुजाडी, विजय डवले, भिकू शेठ भुजाडी, माजी नगराध्यक्ष आसाराम भाऊ शेजूळ, इस्माईल शेख, दादू साळवे, रवींद्र आहेर, इंजिनियर गालिब शेख, वैभव शेटे यांच्यासह विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08.